29 तारखेला शनिवारी जो पहिला माजी विद्यार्थी पण ज्या सनदी अधिकारी आहेत त्यांच्या मेळाव्याने या सगळ्या कार्यक्रमांची सुरुवात होत आहे, त्या संदर्भात व इतर काही गोष्टींसंदर्भात माहिती द्यावी अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांशी संवाद मागच्या 14 जूनला आपण साधलेला होता. अशीच आपण प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि त्या प्रेस कॉन्फरन्सचा मुख्य उद्देश शिक्षण प्रसारक मंडळी मागच्या वर्षी 2024 मध्ये प्रथमतः BA सिव्हिल सर्व्हिस नावाचा एक नवीन प्रोग्राम SP कॉलेजमध्ये आपण सुरू केलेला होता. माननीय जयंत उमराणीकर सर हे आपले मेंटॉर आहेत आणि शिक्षण प्रसारक मंडळी आणि जयंत उमराणीकर सर यांनी एकत्र येऊन असा कार्यक्रम आपल्याकडे असावा असं एक विचार मांडला आणि पुणे विद्यापीठाने आपल्या ह्या कोर्सला मान्यता दिली आणि मागच्या वर्षीच आपला हा कोर्स सुरू झाला. 1 वर्ष झालेलं आहे, पण 2025-26 मध्येच आमच्याकडे होणारे ऍडमिशन 3 आणि 4 पटींनी वाढलेले आहेत. म्हणजे जो कोर्स 14 मुलांनी सुरू झाला तो ऑलरेडी 50 विद्यार्थी ह्या कोर्सला त्याच वर्षी त्यांनी ऍडमिशन घेतलेली आहे. आमच्या सर्वांसाठी अतिशय एक आव्हानात्मक खरं तर असा हा कोर्स होता की पुणे विद्यापीठात किंबहुना महाराष्ट्रातच कुठल्याही शैक्षणिक संस्थेने अशा प्रकारचा एक नवीन कोर्स सुरू करावा हे आवाहन शिक्षण प्रसारक मंडळींनी पेललं आणि आता दुसऱ्या वर्षीच आम्हाला खूप चांगला प्रतिसाद पूर्ण महाराष्ट्रातून मिळालेला आहे. आणि आमचा प्रयत्न हाच राहिलेला आहे की ह्या कोर्सच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांची तयारी मुलांनी जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने करावी आणि ते करत असतानाच त्यांना एक चांगली डिग्री पुणे विद्यापीठाची मिळावी अशा दोन्ही गोष्टी साध्य व्हाव्या म्हणून आपण हा कोर्स सुरू केला. दुसरी महत्वाची गोष्ट की ह्या वर्षी आपल्या असं लक्षात आलं की UPSCला पण 100 वर्ष पूर्ण होत आहे आणि आपण जो कोर्स रन करतोय UPSC आणि MPSCच्या मुलांसाठी त्या कोर्सचं एक उद्दिष्ट फक्त परीक्षांची तयारी करावी असं नाहीये. त्यांची एक होलिस्टिक डेव्हलपमेंट व्हावी जो NEPचा एक उद्देश आहे आणि ह्या होलिस्टिक डेव्हलपमेंटमध्ये परीक्षेच्या तयारीच्या बरोबरीने त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, त्यांना काही इंटर्नशिप्स, त्यांना दुसरे काही स्किल सेट आपल्याला देता येतील का हा सगळा विचार पण आपण करावा. आणि हे सगळं करत असताना आपल्याच सारखं आपल्या वर्गात त्याच इमारतीमध्ये बसलेले आपले माजी विद्यार्थी जे आज भारतभर आणि महाराष्ट्रात सुद्धा अतिशय उच्च पदावर काम करत आहेत, आपण त्यांना बोलवावं आणि त्यांना त्यांचं अर्थातच त्यांचा सन्मान करायचंच आहे, पण त्यांना आपल्या महाविद्यालयाशी आणि ह्या कोर्सशी आपण जोडून घ्यावं असा विचार आला. आणि 2 महिन्यापूर्वी हा विचार जेव्हा मांडला गेला तेव्हा आमचे प्राचार्य बोरील सर असतील आणि शिक्षण प्रसारक मंडळी माननीय जैन सर असतील आणि वझे सर असतील सर्वांनी तो उचलून धरला आणि सगळेच म्हटले की खूप चांगलं आहे, माजी विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला पोहोचायचंच आहे आणि BA सिव्हिल सर्व्हिसेसच्या अनुषंगाने आपण सर्वप्रथम आपला कार्यक्रम हा सनदी अधिकाऱ्यांचा घ्यावा. गेले 2 महिने अनेक पद्धतीने आपण ह्या लोकांपर्यंत पोहोचायचे प्रयत्न केले आणि त्याच्यात एक महत्वाचा वाटा आमची जी माजी विद्यार्थी संघटना आहे त्यांचे एक ज्येष्ठ सदस्य बंडू मंत्रीजी आज आपल्याबरोबर आहेत. त्यांच्या मदतीने आपण अगदी 1960-65च्या बॅच पर्यंत मागे गेलो आणि श्रीनिवास पाटील सर जे आज सगळ्यात आमच्या ह्याच्यातले सिनियर मोस्ट ज्येष्ठ असे सनदी अधिकारी आणि आपल्या कॉलेजचे अर्थातच माजी विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलो. श्रीनिवास पाटील सरांना खूपच आनंद झाला आणि ते येणार आहेत कार्यक्रमाला आणि मग ते आज 82-83 वर्षाचे आहेत. तर त्यांच्यापासून अगदी मागच्या वर्षी आमच्या कॉलेजची प्रियांका मोहिते ही IPS झाली. ती आता 24-25 वर्षाची आहे. तर प्रियांका मोहिते आणि आपले श्रीनिवास पाटील सर म्हणजे 60 वर्षांमध्ये आपले किती IAS, IPS, IRS आणि MPSCचे ज्येष्ठ ऑफिसर्स आहेत ह्यांचा आम्ही एक डेटाबेस केला आणि मला सांगण्यात खूप आनंद आणि अभिमान होतो की एक 60 पेक्षा जास्त असे अधिकारी हे आज त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकलेलो आहोत. त्यांना सगळ्यांना आम्ही पर्सनली कॉन्टॅक्ट केला आणि सर्वजण अतिशय उत्साहात होते आणि सगळ्यांनी सांगितले की आम्ही नक्की येणार आहोत. अर्थात काही जण खूप अतिशय उच्च पदावर असल्यामुळे व्यस्त पण आहेत
2-3 दिवस आधीपर्यंत सांगू शकू असं त्यांनी सांगितलंय. पण बहुतेकांचा प्रतिसाद की आम्ही वाट बघतोय. 29 तारखेला सकाळी 9:30 ते 5:30 आम्हाला हा संपूर्ण दिवस महाविद्यालयाच्या आवारात यायचं आहे. आमच्या डिपार्टमेंट्सना भेटी द्यायच्या आहेत, आमच्या माजी शिक्षकांना भेटायचं आणि अर्थातच जे विद्यार्थी आज SP कॉलेजमध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्याबरोबर आम्हाला गप्पा मारायच्या आहेत. सो असा दिवसभराचा कार्यक्रम आपण 29 नोव्हेंबरचा ठरवलेला आहे. आणि मला सांगायला खूप आनंद होतोय की साधारण 60 पैकी निदान 40 तरी अधिकारी अगदी UPSCचे असतील किंवा महाराष्ट्रातले आहेत, ह्या सगळ्यांनी कबुली दिलेली आहे. सो ते सगळे येणार आहेत. काही नावं आपल्यासाठी सांगू इच्छिते की कोण कोण ज्याने कन्फर्म केलेलं आहे. श्रीनिवास पाटील सर तर आहेतच, माननीय राज्यपाल सिक्कीमचे. त्याच्यानंतर आनंद पाटील सर आहेत, ते सध्या सेक्रेटरी आहेत, ॲडिशनल सेक्रेटरी डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन, डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. त्याच्यानंतर नितीन खाडे सर आहेत, IAS, जॉईंट सेक्रेटरी वॉटरशेड मॅनेजमेंट, डिपार्टमेंट ऑफ लँड रिसोर्सेस, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. त्याच्यानंतर आपल्या स्पोर्ट्स कमिशनर पुण्याच्या IAS शीतल उगले मॅडम त्या येणार आहेत. दीप्ती कानडे मॅडम IAS, जॉईंट सेक्रेटरी डिपार्टमेंट ऑफ स्पेस, बेंगलुरू, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्या येणार आहेत. त्याच्यानंतर विक्रम राजापुरे सर हे UPSC मध्ये सिव्हिल अँड डिफेन्स अकाउंट्स क्लिअर झालेले होते, ते पण पुण्यात असतात, ते येणार आहेत. IPS मधली पण परंपरा फार मोठी आहे. मुंबईचे CP सर आपले विवेक फणसाळकर हे आपले माजी विद्यार्थी आहेत, ते येणार आहेत. फार ज्यांचं नाव पोलिसात खूप आदराने घेतलं जातं, IPS तेलंगणा महेश भागवत सर ते येणार आहेत. आपले पिंपरी चिंचवडचे DCP सारंग आव्हाड सर आमचेच आहेत. तसंच ADGP रेल्वे मुंबई प्रवीण साळुंखे सर IPS ते पण आमचेच माजी विद्यार्थी आहेत. DIG प्रिझन योगेश देसाई सर ते पण आपले आहेत. फार मोठी यादी आहे. आणि IRS मध्ये पुण्याचे सध्याचे इन्कम टॅक्स कमिशनर विवेक वाडेकर सर हे पण आपलेच आहेत. अशी यादी मोठी आहे, पण काही एक नावं आपल्या बरोबर शेअर केलेली आहे. ही सगळी लोक येणार आहेत आणि अशी अजून 30-35 मोठे ऑफिसर हे येणार आहेत. दुसरं आपल्या ह्या कोर्सचा एक महत्वाचा भाग जो UGC आणि पुणे विद्यापीठाने आपल्याला सांगितलेला आहे की आता महाविद्यालय ड्युअल डिग्री देऊ शकतात. आपला BA सिव्हिल सर्व्हिसचा जो कोर्स आहे तो IP SP कॉलेजने पूर्ण महाराष्ट्रात कदाचित पहिल्यांदाच, पुणे विद्यापीठात तर आम्हाला नक्की माहिती आहे की दुसरे कुठलेही कॉलेज ड्युअल डिग्री ऑफर करत नाही. आणि आमचा BA सिव्हिल सर्व्हिसचा जो कोर्स आहे तो आम्ही ह्या वर्षापासून ड्युअल डिग्रीच्या फॉर्मॅटमध्ये देत आहोत. म्हणजे यापुढे कुठलेही विद्यार्थी 2 रेग्युलर कोर्सेस करू शकतील एकाच वेळेला. सो आपलं जे काही BA, BSc, फार्मा, ॲग्री जे काही करायचं आहे ते करू शकतात. त्यांच्या बरोबरीने संध्याकाळी आमचा जो कोर्स आहे BA सिव्हिल सर्व्हिसचा ते एकाच वेळेला मुलं 2ही डिग्रीज घेऊ शकतील. आम्हाला विश्वास आहे की पुढच्या वर्षी त्या ड्युअल डिग्रीचा फायदा घेऊन अजून पण मुलं आमच्या कोर्सला ऍडमिशन घेतील. आणि हा जो आपण माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेत आहोत त्याचं उद्दिष्ट फक्त 1 दिवसांचं सेलिब्रेशन असं अजिबात नाही. वी वॉन्ट देम टू बी असोसिएटेड विथ आर डिपार्टमेंट, विथ आर कॉलेज, विथ शिक्षण प्रसारक मंडळी. आणि ह्या लोकांचं असोसिएशन, त्यांचं मेंटॉरिंग, त्यांची मदत आणि त्यांचं गायडन्स हे शिक्षण प्रसारक मंडळीच्या सर्व कॉलेजेसना आणि आमच्या कोर्सला तर विशेषतः हे मिळत राहील. त्याच्यासाठी एक लॉंग टर्म प्लॅनिंग